Okay, namaste. So in the last lecture we learned about the law of chemical combinations. We learned three first important law of combination of the chemical combinations. फर्स्ट लॉ, पहिला लॉ काय सांगितलं आपण? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्या लॉमध्ये आपण काय म्हणलो की बाबा मास ना क्रिएट करता येतं ना डिस्ट्रॉय करता येते. तर काय करता येते मग मासला? तर मासला आपण म्हणजे काय करू शकतो की एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतरित करू शकतो. म्हणजे रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास इक्वल होते किंवा करतो आपण त्याला इक्वल ऑटोमॅटिकली. ठीक आहे, त्याला आपल्याला हे करता येत नाही, म्हणजे ब्रेक करता येत नाही त्या मासला. म्हणजे असं ब्रेक करता येतं रिॲक्टंटचं प्रोडक्ट मिळत असताना, परंतु असं ब्रेक म्हणजे तुम्ही 10 ग्रॅम रिॲक्टंट घेऊन रिॲक्शन सुरू केली आणि प्रोडक्टमध्ये 5 ग्रॅम आला, असं होऊ शकत नाही. मग तर आला तर तो एनर्जीच्या फॉर्ममध्ये जातो, पण ते डिस्ट्रॉय झाला, व्हॅनिश झाला, असं शक्य नाही आहे. हे सांगतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्याला थोडंसं आता मॉडर्न फॉर्ममध्ये आपण म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास प्लस एनर्जी असं मी म्हणू शकतो, कारण मासचं रूपांतर एनर्जीमध्ये होऊ शकते, एनर्जीचं रूपांतर मासमध्ये होऊ शकते. हे झालं फर्स्ट पॉईंट, फर्स्ट केमिकल कॉम्बिनेशनचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. दुसरं आपण शिकलो लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन. डेफिनाईट प्रपोर्शन म्हणजे काय की बाबा जो काही लॉ आहे तो लॉ त्याच्यामध्ये जे ह्याचं व्हॉल्यूम आहे, म्हणजे कशाचं व्हॉल्यूम म्हणतो, जे काही पर्सेंटेज आहे कन्स्टंट एलिमेंटचं ते फिक्स आहे, ती बदलणार नाही. ह्याला म्हणतो आपण म्हणजे लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं काल वॉटरचं, त्याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण 11.11 आहे, ते बदलणार नाही. ऑक्सिजनचं 88.88 ते बदलणार नाही. आणि ह्या सगळ्या कन्स्टिट्युएंट एलिमेंटचं जे प्रमाण आहे त्याची बेरीज 100 येते ऑटोमॅटिकली. कारण तुम्ही पर्सेंटेजमध्ये जेव्हा तुम्हाला बघा त्या 10वीतून 11वी येत असताना तुम्हाला मार्क पडले, ते किती पडले? 100पेक्षा कमीच पडले ना, लिहितले 100 पडले. 100पेक्षा जास्त पडतात का? मला 101% पडले असं शक्य आहे का? स्पोर्ट बीट मिळून ते पडले असतील, पण कन्सिडर करताना काय होते? 100च होते, 101% होत नाही पर्सेंटेजमध्ये आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये. तरी तसं ते सगळ्यांचं सम काय होतं? 100 होतं लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शनमध्ये. तिसरा लॉ शिकलो आपण लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. हा लॉ काय सांगतो की बाबा जेव्हा आपण काय करतो की 2 एलिमेंट घेतो आणि त्याचं कॉम्बिनेशन करतो, कॉम्बिनेशन केल्यानंतर एखादी प्रोडक्ट बनतो, तो प्रोडक्ट सेमच बनवाच काय नसतं. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर NO पण बनवू शकतो, NO2 पण बनवू शकतो, N2O3 बनवू शकतो, N2O5 बनवू शकतो असे, किंवा कार्बन आणि ऑक्सिजनचं तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर CO2 बनवू शकतो आणि CO पण बनवू शकतो, कार्बन मोनॉक्साईड पण बनवू शकतो, कार्बन डायऑक्साईड पण बनवू शकतो. मग त्यांच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईडमधलं ऑक्सिजनचं पर्सेंटेज आणि कार्बन डायऑक्साईडमधलं ऑक्सिजनचं पर्सेंटेज सेम असणार नाही, तर ते वेगळं असेल, म्हणून त्याला मल्टिपल म्हणले. एकच एलिमेंट आहे पण ते मल्टिपल रेशोनं, मल्टिपल पर्सेंटेजनं, मल्टिपल प्रपोर्शननं ते रिॲक्ट होऊ शकतात. ही थर्ड लॉ आपण शिकलो. आता थोडंसं पुढे लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन, थोडंसं इंटरेस्टिंग आहे हा लॉ. ह्याला इक्विव्हॅलंट वेटवाला लॉ पण म्हणतात. इक्विव्हॅलंट वेट काय आहे? ह्याला आपण म्हणतो लॉ ऑफ इक्विव्हॅलंट प्रपोर्शन असं पण म्हणू शकतो बरं का. लॉ ऑफ इक्विव्हॅलंट प्रपोर्शन असं पण म्हणू शकतो, पण म्हणायचं. पण हे इक्विव्हॅलंट वेट किंवा इक्विव्हॅलंट प्रपोर्शन काय भानगड आहे हे आपल्याला थोडंसं पुढे जावं लागलं, म्हणजे पुढे गेल्यानंतर समजेल. इतक्या लवकर हे इक्विव्हॅलंट वेटची भानगड आपल्याला कळणार नाही, त्यामुळे आपण त्याला नंतर सोडून देऊ म्हणा. ठीक आहे, अगोदर आपण लॉ ऑफ रेसिप्रोकल म्हणजे काय. समजा ए आणि बी एलिमेंट आहेत, ए आणि बी एलिमेंट रिॲक्ट होतात सी सोबत. समजा ए आहे आणि बी आहे, ते रिॲक्ट होत आहेत कुणासोबत? सी सोबत होत आहेत. इथं सी आहे, इथं एक प्रोडक्ट बनते, इथं एक प्रोडक्ट बनते. समजा इथं AC बनते किंवा इथं BC बनते, काहीतरी बनते. मग AC आणि BC जेव्हा बनतात तेव्हा फिक्स प्रपोर्शनमध्ये, होल नंबर प्रपोर्शनमध्ये रिॲक्ट होतात. म्हणजे इथं 1:1 काहीतरी होतं, हे पण 1:1 होते किंवा 1:2 काहीतरी होईल, समजा जे काय असेल ते, पण ते होल नंबर प्रपोर्शनमध्ये त्याचा प्रोडक्ट बनतो. जर असं असेल तर A आणि B सुद्धा होल नंबर प्रपोर्शनमध्येच रिॲक्ट होतात. त्याला फ्रॅक्शनल प्रपोर्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे ह्याचा एक ॲटम घेतला, ह्याचा एक ॲटम घेतला, ह्याचा एक ॲटम घेतला, ह्याचे 2 घेतला, किंवा ह्याचा 2 घेतला, ह्याचा 1 घेतला, काय फरक पडत नाही. फक्त होल नंबरमध्ये घ्या. आणि होल नंबरमध्ये घेऊन जर तुम्ही याला होल नंबरमध्ये कंपाऊंड बनवलं तर त्याचा होल नंबरमध्ये बनतो. जसं की समजा इथं मी काय केलो, समजा C एलिमेंट आहे, इथं हा A सोबत रिॲक्ट झाला आणि इथं AC बनला. इथं C एलिमेंट आहे,
बी सोबत रिॲक्ट झालं आणि BC बनलं. ठीक आहे, असं काहीतरी बनलं समजा. तर त्याचं म्हणणं काय बाबा की आपण एक 9-10th आपण शिकलेलं असतं बघा त्रिकोण किंवा सर्कलमध्ये की पहिला दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे, तर पहिला तिसऱ्याशी एकरूप असतो. लाईक द सेम वे म्हणजे ह्याच्यासोबत जर रिॲक्ट होत असेल तर हे दोघं जण सुद्धा काही ना काही रिलेशन यांचं आहे आणि ते एकमेकाला एकरूप होऊ शकतात. किंवा त्याच दृष्टीने आपण याला थोडं वेगळ्या प्रकारे असं म्हणू शकतो की बाबा लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन सांगतो की सपोज एलिमेंट ए आणि बी कंबाइन्स डिफरंटली विथ एलिमेंट सी to form the compound in whole number ratio, then element A and B also reacts to form the compound in whole number ratio. त्यांचं सुद्धा काही ना काही रिलेशन आहे असं सांगणारा लॉ म्हणजे कोणता लॉ आहे? लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन हा आहे. ए अँड बी म्हणजे त्यांचं जे काही रेशो आहे तो रेशोमध्ये ते रिॲक्ट होतात. म्हणजे मी याचं स्टेटमेंट द्यायचा प्रयत्न करतो किंवा एक आपल्या लँग्वेजमध्ये स्टेटमेंट देतो म्हणा, थोडंसं सायंटिफिक किंवा केमिकल लँग्वेज देऊ म्हणा सोडून त्याला. ठीक आहे, चला. म्हणजे AC आणि BC मध्ये सुद्धा काहीतरी रिलेशन आहे असं मला सांगायचं आहे. ठीक आहे, तर C कोणासोबत रिॲक्ट झाला तर A सोबत AC आणि B सोबत BC फॉर्म झाला. बघा सपोज म्हणण्यापेक्षा इफ A अँड B reacts with C differently to form different compound in fixed ratio किंवा whole number ratio in whole number ratio. बघा ए आणि बी फक्त एकासोबतच रिॲक्ट झालेत, देन ए अँड बी ऑल्सो कंबाइन्स इन होल नंबर रेशो तरी कंबाईन होऊ शकतात किंवा सेम रेशोमध्ये और सेम रेशोमध्ये सुद्धा कंबाईन होऊ शकतात. म्हणजे समजा ए आणि बी आपले आहेत, जसं मी तर म्हणलो ए आणि बी कुणासोबत रिॲक्ट झालं सी सोबत आणि AC आणि BC फॉर्म झालं. त्याचे खूप सिंपल एक्झाम्पल आहेत तुम्हाला सांगतो मी. कोणते सिंपल एक्झाम्पल आहेत? जसं एक्झाम्पल घेतो म्हणून आपण हायड्रोजनचं. बघा हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फरचं घेऊ शकतो आपण. ओके, बघा आपल्याला माहिती आहे OH यांच्या O आहे किंवा कोणतं एक एलिमेंट आहे ते हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन यांचा कंपाऊंड कसा आहे? समजा सल्फर ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन सल्फर म्हणजे हायड्रोजनचं घेतो मी हायड्रोजन सल्फर सोबत कंबाईन झालं, काय फॉर्म झालं? H2S. हायड्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, काय फॉर्म झाला? H2O. ह्याचा रेशो काय आहे? ह्याचा रेशो आहे 2:1. याचा पण काय 2:1 आहे. मग त्याचं म्हणणं काय असते, जर या दोघांचं असं असेल तर सल्फर आणि ऑक्सिजन सुद्धा कंबाईन होऊ शकतात. कशामध्ये? एक तर त्याच रेशोमध्ये कंबाईन होतील, म्हणजे तर 2-2 कॅन्सल झालं, म्हणजे असं पण कंबाईन होऊ शकतात की हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि सल्फर कंबाईन होऊ शकतात. कसे होऊ शकतात? ऑक्सिजन आणि सल्फर कंबाईन होऊ शकतात. हे फक्त केमिकल रिॲक्शन्स आपल्याला कळावे कशा होतात ते समजण्यासाठी हा लॉ आहे बरं का. त्याचं कॉम्बिनेशनचा पाथ समजण्यासाठी. ॲक्च्युली केमिकल रिॲक्शन आत्ताची सध्याच्या खूप फॉरवर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे काय होऊ शकते? ऑक्सिजन आणि सल्फर कंबाईन होऊन SO पण होऊ शकते, होते SO2 पण होऊ शकते, कारण होल नंबर रेशो म्हणले ते कंबाईन्स इन होल नंबर रेशो और सेम रेशो तेच रेशो हो असं काही नाही, और सेम रेशो म्हणलेले. म्हणजे SO 1:1 चालतंय, 1:2 चालतंय, SO3 1:3 चालते, पण त्याचा कंबाईन होण्याचा जो पाथ आहे तो होल नंबर आहे. तो असा नाही आहे की S1 आहे O2.5 आहे, S1 आहे O3.5 आहे, असलं काही होणार नाही, फ्रॅक्शनमध्ये कंबाईन होणार नाही असं याचं म्हणणं आहे. जे काही कॉम्बिनेशन आहे ना, जर सल्फरचं आणि हायड्रोजनचं होल नंबरमध्ये आहे, सल्फरचं आणि ऑक्सिजनचं होल नंबरमध्ये आहे, तर मग ऑक्सिजन आणि सल्फरचं सुद्धा कशामध्ये आहे? होल नंबरमध्ये कॉम्बिनेशन आहे. दॅट्स इट. That want to say this particular law.
हाच लॉ तेच सांगतो. तुम्ही आता मग कुणाचं पण घ्या, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं घेऊ शकतो मी, नायट्रोजन ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं घेऊ शकतो. बघा आता काय होते, आता इथे ABC तर तुम्हाला दिलं असेल. फॉर एक्झाम्पल जनरल एक्झाम्पल आहे, 1 2 एक्झाम्पल समजा. आता 3 एक्झाम्पल्स ट्रायंगलमध्ये आपण घेतो, त्याला थोडंसं ते आपण त्याला समजून घेतो हायड्रोजन ऑक्सिजन सल्फरला. समजा आता आपण मी हायड्रोजन अजून थोडं वेगळ्या प्रकारे घेतलो, हे मोडतो मी. समजा नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. नायट्रोजन आणि हायड्रोजनच्या कॉम्बिनेशननं काय बनतो, NH3 बनतो. नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशननं काय बनते, NO बनू शकतो, N2O3 बनू शकतो, काय पण बनू शकतो, N2O3 बनू शकतो. आणि याच्या कॉम्बिनेशननं काय बनू शकते, H2O बनू शकतो. होल नंबर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे अगोदर समजा नायट्रोजन आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन काय देते, NH3 देते. आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन काय देते, H2O देते. मग नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन काय देईल, N2O3 देईल. ते होल नंबरच देईल. मग NO पण दिलं तर चालते, काय हरकत नाही. N2O5 चालते, काय हरकत नाही. पण होल नंबरच देईल किंवा सेम रेशो देईल. सेम रेशो दिलं काय हरकत नाही. आता इथं बघा, ह्याची व्हॅलेन्सी 3 होती आहे, ह्याची व्हॅलेन्सी 2 होती आहे. मग हे 3 आणि 2 त्याचा रेशो आहे, म्हणून 3 आणि 2. ह्याची 3 होती आहे आणि ह्याची 2 होती आहे. त्या रेशोप्रमाणे इथं रिॲक्शन आहे किंवा रिॲक्टिंग पाथ आहे हे याला सांगायचं आहे आणि तिथे सांगतो, कन्फर्म करतो. चला, हे झालं लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं याला वेगळ्या प्रमाणामध्ये आपण घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला आता आपण घेऊत म्हणून थोडंसं वेगळ्या प्रोपोर्शनमध्ये. तर दिस इज व्हॉट लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. आता फायनल लॉ, लास्ट लॉ आहे गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम और गॅसेस कॉम्बिनेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. गे-लुसॅक लॉ आहे तो. गे-लुसॅकचं खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे केमिस्ट्रीच्या प्रायमरी डेव्हलपमेंटमध्ये बरं का, कारण तो त्या काळात होऊन गेला, प्रायमरी काळामध्ये. त्याचं खूप कॉम्बिनेशन आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस लॉ. 5th लॉ, लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. गॅसेसचा किस्सा आहे ना मुलांनो, वेगळा आहे, बाकींच्या पेक्षा तर 100% वेगळा आहे. काय सांगतो हा किस्सा बघा, गॅसेसचा किस्सा काय सांगतो तुम्हाला सांगतो मी. गॅसचं ॲडिशन होत नाही. म्हणजे समजा मी 2 लिटर गॅसमध्ये 3 लिटर गॅस टाकलो तर मला 5 लिटर गॅस मिळेल असं नसते. पण मी 2 किलोग्रॅममध्ये 3 किलोग्रॅम मास टाकलो तर मला 5 किलोग्रॅम मिळते. म्हणजे मास ॲडिटिव्ह आहे पण गॅस ॲडिटिव्ह नाही. त्यामुळे गॅसचे लॉ थोडेसे महत्त्वाचे आहेत, ते शिकणं महत्त्वाचं आहे. ते आपल्याला गे-लुसॅक्सला कळालं म्हणून त्यानं ते लॉ सांगितलं. त्यानं म्हणलं जर तुम्ही गॅसेस रिॲक्शन करताय, समजा तुम्ही गॅसेस रिॲक्शन करताय, गॅसेस रिॲक्शन करत असताना समजा आपले रिॲक्टंट बी गॅसेस आहेत आणि प्रोडक्ट बी गॅसेस आहेत असं समजा. आपले रिॲक्टंट पण गॅसेस आहेत आणि प्रोडक्ट पण गॅसेस आहेत असं तुम्ही समजा. मग काय होतं, तर त्याचं म्हणणं असं आहे, जर रिॲक्टंट बी गॅसेस आहेत, प्रोडक्ट बी गॅसेस आहेत, अशा वेळेस जर तुम्ही काय केलोत, जर तुम्ही रिॲक्शन केलो गॅसेसची, तर समजा होल नंबर लिटरमध्ये तुम्ही त्याला कंबाईन केलो. म्हणजे 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटरमध्ये असं गॅस तुम्ही कंबाईन केला. असं एक्झाम्पल घेतो मी. काय घेतलो, नायट्रोजन मी म्हणलो 1 लिटर घ्यायचं आहे, हायड्रोजन H2 मी म्हणलो 2 लिटर घ्यायचं आहे. असं कॉम्बिनेशन करून याच्यापासून मला मिळाला अमोनिया, NH3 मिळाला. आता इथं स्टायकोमीटरसाठी 2 लिहितो मी. तर याचं म्हणणं असं आहे, समजा मी 3 लिटर घेतलो, इथं 3 लिटर घेतलो मी, इथं स्टायकोमीटरसाठी 3 लिहितो, म्हणजे बॅलन्सिंग होते ना रिॲक्शन. तसं जर आपण खूपच बॅकवर्ड किंवा खूपच जुन्या काळात आहोत असं समजलं, समजा आपल्याला तेव्हा केमिकल रिॲक्शन कशी लिहायची माहीतच नव्हतं, असं जर तुम्ही समजलं तर तुम्ही असं लिहू शकता, जाऊ दे ते काय ते नायट्रोजन आहे प्लस ऑक्सिजन हायड्रोजन आहे आणि याच्यापासून कोण बनतंय, याच्यापासून अमोनिया बनते. तर नायट्रोजन किती आहे बाबा, 1 लिटर घेतला, हायड्रोजन किती घेतला आहे, 3 लिटर घेतला आहे, तर अमोनिया किती मिळेल, आपल्याला वाटतं 4 लिटर मिळावं, दोघांची बेरीज. तो मी आत्ताच म्हणलो, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज नॉट ॲडिटिव्ह क्वांटिटी. कारण ते गॅसेस कधीही बघा होमोजेनियस मिक्सचर तयार होत असते. ते कमी जास्त व्हॉल्यूम जे त्याचं बनतं ते प्रेशरवर डिपेंड असते. तुम्ही प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होऊ शकते, तुम्ही प्रेशर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढू शकते. कारण गॅस ॲडिटिव्ह नाही आहे, लिक्विडसुद्धा ॲडिटिव्ह नाही, फक्त सॉलिड ॲडिटिव्ह आहेत.
सॉलिडमध्ये 10 ग्रॅममध्ये 10 ग्रॅम मास म्हणजे फक्त मास, सॉलिड म्हणणं चुकीचं आहे, मास म्हणू शकतो मी परफेक्टली. मास ॲडिटिव्ह आहे. 10 ग्रॅममध्ये 10 ग्रॅम टाका 20 ग्रॅम होते. 10 ml मध्ये 10 ml टाकलं तर 20 ml होईलच ह्याची गॅरंटी नाही. ठीक आहे, म्हणजे 1 लिटर 1 लिटर 3 लिटर हे बनते 2 लिटर. कारण दिस इज नॉट ॲडिटिव्ह. व्हॉट आय एम सेइंग, इथं नोट म्हणून लिहितो मी, इथं लिहितो मी नोट. addition of gas is not additive. Mixing of gas म्हणतो मी थोडक्यात. Mixing of gases is not additive. म्हणजे गॅसची मिक्सिंग करणं काय नाही आहे, ॲडिटिव्ह नाही आहे. ती वेगळी वेगळी होऊ शकते गॅसची मिक्सिंग. ओके, ती ॲडिटिव्ह नाही आहे. तर हे इथं प्रूफ होते. आता बघा, हे 1 लिटर घेतलं, 3 लिटर घेतलं, 2 लिटर भेटलं. पण या लॉचं म्हणणं काय मग? या लॉचं म्हणणं असं, जर तुम्ही STP कंडिशनला, STP ह्याचं लॉंग फॉर्म आहे स्पेसिफिक टेम्परेचर प्रेशर. स्पेसिफिक म्हणजे काय? टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन आणि प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर, किंवा तुम्हाला ते काल सांगितलेलं ॲटमॉस्फिअरचं एकमेकांमध्ये काल म्हणजे मागच्या क्लासमध्ये जेव्हा मी हे युनिट्स शिकवत होतो त्यावेळेस सांगितलेले बघा. 1 ॲटमॉस्फिअर हे खूप महत्त्वाचं प्रेशर आहे. 0 डिग्री म्हणजे 273. मोस्टली आपण हेच यूज करतो. मोस्टली म्हणजे काय 100% आपण केल्विनमध्येच टेम्परेचर यूज करतो, हे कधीच यूज करत नाही. ह्याच्यामध्ये एक वाटल्यास टेम्परेचरचं कन्व्हर्जन तुम्हाला सांगतो मी. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन, 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 274. म्हणजे जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं रूपांतर नुसतं केल्विन, डिग्री नसते तर नुसतं केल्विनमध्ये करायचं असेल तर तुम्ही 273 ॲड करायचं. म्हणजे टेम्परेचर इन केल्विन इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273. सॉरी उलटं झालं ते. हां बरोबर आहे, उलटं नाही झालं. डिग्री सेल्सिअसमध्येच तुम्ही 273 ॲड केला की तुम्हाला टेम्परेचर कशामध्ये मिळते? केल्विनमध्ये मिळते. हा फॉर्म्युला डोक्यात ठेवा तुम्ही. छोटा आहे पण इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, तर बघा ह्याचं म्हणणं काय बाबा, की मी होल नंबर रेशोमध्ये मिळते मला, म्हणजे 1:3:2. म्हणजे जर तुम्ही STP कंडिशनला गॅसेसची मिक्सिंग केलं, काय केलं तुम्ही STP कंडिशनला गॅसेसची मिक्सिंग केलं, मिक्सिंग केल्यामुळं जे तुम्हाला रिॲक्टंट गॅसेस मिक्स केल्यानंतर जर प्रोडक्ट गॅस भेटले, हे जर तुम्ही होल नंबरमध्ये मिक्स केला असाल तर हे सुद्धा कशामध्ये मिळतात? होल नंबरमध्येच मिळतात. ओके, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ गॅसेस आर ऑलवेज इन होल नंबर इफ यू कंबाईन द गॅसेस इन होल नंबर. जर तुम्ही गॅसेस होल नंबरमध्ये कंबाईन केला असाल तर तुम्हाला काय मिळतात? ते होल नंबरमध्येच तुम्हाला मिळतात. हे ह्याला सांगायचे. म्हणजे बघा ह्यालाच मी थोडंसं बदलतो. मी ह्याला स्टेटमेंट कसं बनवतो बघा, आपल्या लँग्वेजमध्ये, सोप्या लँग्वेजमध्ये बनवायचं. इंग्लिश किंवा सायंटिफिकच लँग्वेज यायची काही गरजेची नाही आहे. सिम्पल लँग्वेजमध्ये त्याला बनवून आपण. if two or more gases combines to form two or more gases combines in whole number of volume. म्हणजे व्हॉल्यूम, 1 व्हॉल्यूम, 2 व्हॉल्यूम, 3 व्हॉल्यूम असं, 1 लिटर 2 लिटर 3 लिटर असं म्हणू शकतो. 2 or more gases combines in whole number of volume, then they form gaseous product always in whole number of volume at STP. STP काय भानगडे सांगितलेले तुम्हाला मी. STP म्हणजे स्पेसिफिक टेम्परेचर प्रेशर. टेम्परेचरची कंडिशन काय? 273 केल्विन. प्रेशरची काय? 1 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, तर हे झाला लॉ ऑफ. आता ह्याच्यामध्ये तुम्ही नायट्रोजन घेतलं, मी आत्ताच हायड्रोजन घेतलं,
ह्याच्यापासून अमोनिया भेटला ॲट STP. तर मी काय केलं, ह्याचं 1 लिटर किंवा 1 व्हॉल्यूम म्हणायला हे 3 व्हॉल्यूम घेतलो, ह्याच्यापासून 2 व्हॉल्यूम मिळालं. समजा हायड्रोजन घेतलो 1 व्हॉल्यूम प्लस याच्यापासून मी दुसरा Cl2 घेतलो 1 व्हॉल्यूम, याच्यापासून काय मिळालं 2HCl 2 व्हॉल्यूम. ओके. तर अशा प्रकारे किंवा किती पण वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आपण इथं कंबाईन करू शकतो. H2S समजा H2S सल्फर गॅस नाही आहे, त्यामुळे H2Sचा थोडासा विषय वेगळा होऊन जाईल. H2Sला सोड देऊ म्हणून आपण दुसरे असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर हायड्रोजन, क्लोरीन आणि 2HCl हे जे डिफरंट टाइप्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ गॅसेस जे आपण बघतोय त्याची स्टडी ह्या लॉमध्ये होते, गेलो-सॅक्स गॅसेस कॉम्बिनेशन ऑफ लॉ. ओके. गेलो-सॅक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम और गॅसेस कॉम्बिनेशन आपण याला म्हणू शकतो. आता हे जे 5 लॉ आपण बघितलेत, या 5 लॉचं एकत्रीकरण केलंय आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. खूप माइलस्टोन आहे आपल्या केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये म्हणा किंवा सायन्समधली ती थिअरी, त्याला म्हणतो डाल्टन्स अटॉमिक थिअरी. ह्यानं काय केले, अटॉमिक कॉम्बिनेशनचं कसे कंबाईन होतात, केमिकल कॉम्बिनेशन कसं होतं याचं एक सगळ्यांचं समरायझेशन केले. आणि त्या थिअरीला जेव्हा त्यांनी समरायझेशन केले ना, तेव्हा त्यांनी एक नाव पण दिले त्या ह्याच्या थिअरीला. त्यांनी म्हणलेले न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी, डाल्टन्स अटॉमिक थिअरी आपण असं त्याला म्हणतो. शॉर्टमध्ये सांगतो, कारण डाल्टन्स अटॉमिक थिअरी आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टरमध्ये पण शिकायची आहे, त्याच्यामुळे इथं थोडंसं मी शॉर्टमध्ये घेतो. ह्या सगळ्या गॅसेसला त्याने, सगळ्या लॉला त्याने कंबाईन करून ही थिअरी घेतलेली आहे. ठीक आहे. डाल्टन्स अटॉमिक मॉडेल किंवा ॲटॉमिक थिअरी, डाल्टन्स अटॉमिक थिअरी बघू शकतो. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी ॲक्च्युली 1808 मध्ये डाल्टननं ही थिअरी मांडली आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिअरी. ओके. तर 1808 मध्ये डाल्टन आला आणि त्यानं एक केमिस्ट्रीचे पेपर पब्लिश केले आणि त्याच्यामध्ये त्यानं नाव दिलं न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी. या नावाने त्यानं पेपर पब्लिश केले. एक असं मॅगझिन्स असतात वेगवेगळे, जसं तुम्ही मॅगझिन्स वगैरे बघता ना वेगवेगळे, तसं ते डाल्टन्स अटॉमिक थिअरीमध्ये आपण काय म्हणलो होतं, न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी, म्हणजे केमिकल कॉम्बिनेशन थोडक्यामध्ये ॲटमचं, म्हणून या नावानं फिलॉसॉफी या नावाने त्यानं काय केले, पेपर पब्लिश केले. त्याच्यामुळे त्याला असं दिसलं की बाबा हे जे कॉम्बिनेशन आहे हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. त्यानं काही पहिला पॉईंट सांगितलं त्यानं की ॲटम्स जे आहेत आर द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ मॅटर. त्याच्या ॲटम्सबद्दल सांगितलं. ॲटम आणि मॅटर जे आपल्या डोक्यामध्ये ॲटमबद्दल जी संकल्पना होती की सगळ्यात बेसिक काय बाबा, युनिव्हर्सचा सगळ्यात छोटा काय, त्याच्यापासून युनिव्हर्स बनलेलं आहे, त्याचं बिल्डिंग ब्लॉक काय, तर सगळ्यात छोटा महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर त्याने म्हणलं ॲटम आहे. त्याने काय म्हणलं की द स्मॉलेस्ट particle of the matter is called as atom, or atom is smallest particle of matter. ह्याच्या म्हणण्यानुसार बरं का, smallest particle of matter. atom is the smallest particle of matter, म्हणजे एकदम स्मॉलेस्ट, एकदम बारका पार्टिकल आहे. याच्यापेक्षा स्मॉलेस्ट काहीच नाही आहे. ओके. ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर, एकदम छोटा पार्टिकल, एकदम बारका आहे, ह्याच्यापेक्षा स्मॉल काहीच नाही आहे. तो कोणता स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, ॲटम आहे. ॲटमपेक्षा स्मॉल या जगामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही असं म्हणले. ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. दुसरं यांनी काय सांगितलेलं आहे की ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, म्हणजे जसं आपण एलिमेंट म्हणलो बघा, एलिमेंट प्युअर असतो म्हणलो आपण, एकाच ॲटमपासून बनतो. कार्बनपासून बनला एवढा कार्बन, त्याला आपण कार्बनचा एलिमेंट म्हणतो. फेरसपासून बनला त्याला फेरसचा बनतो. ह्यानं म्हणला ॲटम ऑफ सेम एलिमेंट कंबाईन्स, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट आर सेम इन साइज, मास आणि व्हॉल्यूम. सेम एलिमेंटचे कसे आहेत, साईज, मास, व्हॉल्यूम कसं आहे, सेम आहे. तिसरं त्यांनी काय सांगितलेलं आहे, तिसरं सांगितलेलं आहे
कोणता बी आपण ॲटम जेव्हा आपण पकडतो तेव्हा वेगवेगळे ॲटम्स, वेगवेगळ्या एलिमेंटचे वेगळे ॲटम्स कंबाईन होऊ शकतात आणि त्याच्यापासून कंपाऊंड बनू शकतो. पण ते कॉम्बिनेशन कसं होते, होल नंबरमध्ये रेशोमध्ये होते. फ्रॅक्शनमध्ये ॲटम कंबाईन होऊ शकत नाहीत. म्हणजे अर्धा ॲटमला फ्रॅक्शन तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे त्यानं काय म्हणले, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट combines in whole number ratio to form compound. हे कोणता लॉ आहे, आपला सिंपल लॉ आहे बघा. ह्याला आत्ताच आपण शिकलोय. कोणत्या फॉर्ममध्ये शिकलोय आपण, शिकलेले लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनमध्ये शिकलोय. फिक्स म्हणजे कंबाईन्स इन होल नंबर रेशो म्हणजे काय म्हणले, डेफिनेट प्रपोर्शन. हा लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनचाच पार्ट आहे. तो ओबे होतो. डाल्टन डेफिनेट प्रपोर्शनला ओबे करतो, म्हणतो बरोबर आहे. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन बरोबर आहे. ॲटम कंबाईन होऊन होल नंबर रेशोमध्ये फिक्स रेशोमध्ये कंबाईन होतात आणि काय करतात, कंपाऊंड फॉर्म करतात. त्याचा रेशो बदलत नाही. चौथं, ॲटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ॲटम कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. हा कोणता लॉ सांगितला त्यांनी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे. म्हणजे आपण म्हणतो मास, अरे ॲटम कोण आहे, ॲटम म्हणजे मासच आहे. ओके, मास क्रिएट करू शकत नाही तर ॲटम बी क्रिएट करू शकत नाही तुम्ही. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. आणि 5वा पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे, ॲटम जे कंबाईन होऊन कंपाऊंड फॉर्म करतात ते सेम रेशोमध्ये बी कंबाईन होऊ शकतात किंवा डिफरंट वेगवेगळ्या रेशोमध्ये सुद्धा कंबाईन होऊ शकतात. सेम ॲटम, टू डिफरंट ॲटम, थोडक्यामध्ये टू डिफरंट ॲटम कॅन कंबाईन इन डिफरंट वे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कंबाईन होऊ शकतात. इन डिफरंट वे टू फॉर्म डिफरंट कंपाऊंड. काय फॉर्म करू शकतात, डिफरंट कंपाऊंड फॉर्म करू शकतात. याला यांनी नाव दिलेलं आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ओके, व्हॉट इज दिस लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. हे झाले आपले कोणते लॉ, डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ म्हणजे डाल्टन्स लॉची फायदा काय, खासियत काय, तर डाल्टन्स लॉनं ना की आपले जे तीन लॉ आहेत आपण जे शिकलेले ते सगळे डाल्टन्स उभे करते. इनफॅक्ट ते दुसरे 2 बी उभे करू शकते. थोडंसं त्याला डाल्टन्सचं थोडंसं ओढावं लागते. आपण तेवढं जास्त ओढायचं नाही, आपल्याला सिम्पल समजून घ्यायचे. तर सिम्पलमध्ये डाल्टन्स म्हणतो की बाबा ॲटम हा सगळ्यात बारीक आहे, सगळ्यात स्मॉल पार्टिकल आहे. ॲटमला तुम्ही डिव्हाइड करू शकत नाही, पण ॲटमला डिव्हाइड करू शकतो बरं का. पुन्हा प्रूफ झालेलं आहे, ते भाग वेगळा आहे. पण त्या काळामध्ये 1808च्या काळातलं नाही. नंतर काय म्हणलं की सेम एलिमेंटचे ॲटम सेम असतात, ऑब्व्हियसली सेमच असणार ना, त्याशिवाय ते कसं का प्युअर एलिमेंट बनेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं त्यांनी, पुढे सांगितलं ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन्स इन होल नंबर रेशो. बरोबर आहे. आणि कंपाऊंड फॉर्म करतात, त्यांचा रेशो बदलत नाही. बरोबर आहे. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. ॲटम कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. बरोबर आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आणि लास्ट काय सांगितले, 2 ॲटम 2 पेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होऊन वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म करू शकतात. म्हणजे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. हे लॉ सुद्धा डाल्टन ओबे करतो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ डाल्टन्स थेरी और डाल्टन्स मॉडेल. ओके.